टाटा मोटर्समध्ये जेव्हा कोणतीही गाडी बनत असते तेव्हा बऱ्याच लोकांना असा डाऊट असतो की त्यांच्याकडनं कोणता पार्ट केव्हा बसवायचा किंवा कसा बसवायचा असतो. तर त्या गोष्टीचा सिक्वेन्स कसा असतो तर ते आपण सिक्वेन्स पण आपण बघूया आणि तो पार्ट कसं ओळखायचा किंवा तो कुठं बसतो, लोकेशन काय आहे ते पण आपण बघूया. तर आपल्याला किटिंग 2 म्हणून सगळ्यात आधी हेडिंग नाव दिलेलं आहे. ही माझ्याकडे एक रफ लिस्ट आहे. किटिंग 2 म्हणजे आता माझ्याकडे ही रफ लिस्ट असल्यामुळं माझ्याकडं फक्त एवढीच आहे. किटिंग 1मध्ये काय असतं की फ्रेम बॉडी असते त्याच्यावर क्लॅम्पिंग केलं असते, म्हणजे त्याच्यावर आपल्या 5 बंच म्हणजे जी वायर असते इंजिनसाठी जी असेंबल होती वायर ती त्याच्यावर असेंबल होती. आता किटिंग 2 जी आहे त्याच्यावर वेगवेगळे पार्टचे ब्रॅकेट आणि प्रोपेलर शाफ्ट, चॉक ऑब्झर्बर किंवा यू क्लॅम्प हे गोष्टी बसत असतात. तर त्या गोष्टीचा सिक्वेन्स आहे आणि जे आपण बघितलं आहे फ्यूल फिल्टर ब्रॅकेट त्याच्यापुढे एक आपल्याला वेगळा असा नंबर दिलेला आहे. तर ते नंबर काय असतो किंवा सिक्वेन्स कसा बसवायचा किंवा ते कसं बसतं ते जे आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्यूल फिल्टर ब्रॅकेट त्याच्यापुढे एक आपला वेगळा नंबर दिलेला आहे. तर तो वेगळा नंबर म्हणजेच पार्ट नंबर असतो त्या गोष्टीचा. जर आपल्याला ॲक्युरेट जर तोच पार्ट पाहिजे असेल, जर गॅरेजमध्ये कोणी जर काम करत असेल आणि जर हे ब्रॅकेट किंवा काही दुसरं खराब झालं असेल आणि जर त्याला एकदम प्रॉपर तोच पार्ट जर पाहिजे असेल, तो पार्ट नंबर घेऊन जरी आपण जेन्युइन पार्ट शॉपमध्ये जर गेलो तर आपल्याला एकदम तोच पार्ट ॲक्युरेट मिळतो. तर पार्ट नंबरवरून आपण कसं माहिती करून घ्यायचं की तो हाच पार्ट आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक वेब आणि एक ॲप पण असतं ई दुकान म्हणून, तर ते आपण बघूया. हे जे आहे ई दुकान म्हणून आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲप पण भेटतं आणि एक वेब पण भेटतं. तर आपण वेबवरनं बघूया. ओपन केल्यावर आपल्याला असं काही बघायला भेटतं. हे टाटा मोटर्सचं ऑफिशियल वेबसाईट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लच पार्ट हे सगळे भेटतात. तर आपण काही पार्ट नंबर घेऊन बघूया की पार्ट नंबरने आपण कसं काढतो. जसं की आता आपण घेऊया फ्यूल फिल्टर ब्रॅकेट, हा पार्ट नंबर आपण घेऊन तिथं जर टाकलं तर ते येतं का आपण ते चेक करूया. आता पार्ट नंबर टाकल्यावर आपल्याला इथं कन्फर्म करायचं असतं, ते ऑलरेडी सिलेक्ट केलेलं असतं. तर आपल्याला बस कन्फर्म केलं की आपल्याला हे असं बघायला भेटतं. तर हे ब्रॅकेट पण भेटतं आणि फ्यूल फिल्टर पण भेटतं सोबत असतं, कारण की आता हे जे पार्ट नंबर आहे हे एका गाडीचं आहे. तर ह्या गाडीला कोणता पार्ट आणि कोणता फ्यूल फिल्टर बसतो चुकीचा बसू नये म्हणून कंपनी डायरेक्ट फ्यूल फिल्टर पण देते आणि ब्रॅकेट पण देते. तर हा फ्यूल फिल्टर त्याचे ब्रॅकेट त्याला हे GST किती लागलं आहे किंवा डिस्काउंट किती दिलेलं आहे ते आपण बघू शकता. इथे याची ओरिजिनल प्राईज आहे 8421 रुपीज. आपल्याला डिस्काउंट भेटलेला आहे. पुन्हा आपण ह्याची क्वांटिटी सिलेक्ट करू शकतो आणि खाली आपण अजून बघू शकतो याची अजून डिटेल भेटते. ह्या प्रकारे आपण जे पार्ट नंबर आहे ते जर आपण टाकून घेतले तर आपल्याला प्रॉपर तोच पार्ट भेटणार, म्हणजे असं दुसरा पार्ट भेटणार नाही. आपल्याला सारखं कन्फर्म चेक करायची गरज नाही जुना पार्ट नवीन पार्ट लावून. जर ह्या ई दुकानमुळं जे आहे पार्ट ओळखणे एकदम सोपं पडत असतं. म्हणजे जे नवीन लोक आहेत त्यांना जास्त करून, जे एक्सपिरियन्स लोक आहेत ते बघून ओळखू शकतात, पण जे नवीन लोक आहेत ते ह्या वेबसाईटवरून एकदम करेक्ट पार्ट शोधू शकतात. अजून एक पार्ट नंबर आपण घेऊन बघूया. ह्याच्यामधला 10वा नंबरचा जो पार्ट आहे तो प्रोपेलर शाफ्ट, त्याचा नंबर टाकून आपण बघूया की येतोय का नाही. पार्ट नंबर टाकल्यावर परत आपल्याला कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्याच्या नंतर बघू शकता की तोच आपल्याला पार्ट भेटलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काही फोटो पण बघायला भेटत असतात की तोच आपला पार्ट आहे का नाही. त्याची प्राईस जर आपल्याला कोणाला जर सेम पार्ट जर ह्योच पाठवायचा असेल तर आपल्याला शेअर पण आहे, सेव्ह करायचं असेल तर ते करू शकतो आपण. प्राईस पुन्हा क्वांटिटी जी आहे ती किती येऊ शकतो. आणि जर तुम्हाला कंपनीशी जर बोलायचं असेल तर तिकडं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर जो आहे ह्यो कंपनीचा ऑफिशियल म्हणजेच लँडलाईन नंबरचा असतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच दाखवायचं होतं की
पार्ट नंबर कंपनीमध्ये कसं ओळखला जातात किंवा गाडी बनायच्या वेळी त्याचा सिक्वेन्स कसा असतो हे या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.